गावाकडील प्रेम भाग 4. अनावधानाने झालेली चूक आणि अबोला. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. गावाकडील प्रेम या मालिकेच्या गेल्या भागात आपण पाहिले की मुंबईची राणी रिया अखेर गावी येते. शिवा आणि रिया यांच्यातील बालपणची निखळ मैत्री गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणात पुन्हा एकदा बहरू लागते. विहिरीवरची धमाल मस्ती आणि नदीकाठच्या त्या शांत एकांतात दोघांमध्ये मनाच्या अनेक गोष्टी रंगतात. रियाच्या एका स्पर्शाने आणि तिच्या बोलण्याने शिवाच्या मनात तिच्याबद्दलचे प्रेम आणखीनच घट्ट होते. दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटलेले असते. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस फार काळ टिकत नाहीत. जेव्हा नातं खूप सुंदर होऊ लागतं तेव्हाच त्याला कोणाची तरी नजर लागते. या दोन्ही वेगवेगळ्या जगात वावरणाऱ्या जीवांच्या प्रेमात आता एक अनपेक्षित वादळ येणार होते. शिवाकडून अनावधानाने घडलेली एक चूक आणि दोघांमध्ये निर्माण झालेला हा थांग अबोला. नक्की काय घडले त्या दिवशी? चला तर मग ऐकूया. गावाकडील प्रेम भाग 4. अनावधानाने झालेली चूक आणि अबोला. मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला होता. गावातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत होता. पण शिवा आणि रियाच्या नात्यातील गोडवा आणि जवळीकही त्याच गतीने वाढत होती. रोज दोघे सकाळी शेतात फिरायला जायचे, दुपारी वडाच्या झाडाखाली बसायचे आणि संध्याकाळी नदीकाठी गप्पा मारत बसायचे. संपूर्ण गावाला आता सवय झाली होती की शिवाच्या सोबत नेहमी ती मुंबईची पोरगी असणारच. शिवा तर जणू स्वर्गात वावरत होता. त्याचा प्रत्येक दिवस आनंदात जात होता. पण म्हणतात ना, सुख जास्त काळ टिकत नाही, त्याला कोणाची तरी नजर लागतेच. अगदी तसेच काहीतरी या दोघांच्या आयुष्यात घडणार होते. त्या दिवशी दुपारची वेळ होती. रियाच्या मोबाईलवर अचानक नेटवर्क आले. गावाबाहेरच्या टेकडीवर एका ठराविक ठिकाणी थोडी रेंज येत असे हे तिला शिवानेच सांगितले होते. रेंज येताच रियाच्या मोबाईलवर मेसेजचा सुकाळ झाला. ती खूप आनंदाने कोणाशी तरी फोनवर बोलू लागली. ती इंग्रजीत आणि खूप हसून हसून बोलत होती. शिवा बाजूलाच एका दगडावर बसून तिचे बोलणे पाहत होता. तो शांत होता, पण त्याच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण झाली होती. रिया फोनवर बोलत होती. हो नील, आय मिस यू टू यार. मुंबईची खूप आठवण येते. इथे तर अजिबात लाईफ नाहीये, साधी रेंजही नसते. हा, इथे माझा एक बालपणीचा मित्र आहे शिवा, तो चांगला आहे. मला तो सगळीकडे फिरवतो. पण यार, मुंबई ते मुंबई आहे. मी पुढच्या आठवड्यात कदाचित लवकर येईन. रियाचे हे शब्द शिवाच्या कानावर पडले आणि त्याच्या काळजात जणू कोणीतरी सुरा खुपसला. इथे अजिबात लाईफ नाहीये आणि तो मला सगळीकडे फिरवतो. या वाक्यांनी शिवाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या प्रेमाला जबर धक्का बसला. शिवाला वाटले की तो 11 महिने तिची जीवापाड वाट पाहतो, जिच्यासाठी तो आपले सगळे काम सोडून फिरतो. ती त्याच्या गावाला आली आणि त्याला केवळ एक विरंगुळा समजत आहे. तिच्या आयुष्यात नील नावाचा कोणीतरी वेगळाच माणूस आहे, ज्याला ती मिस करत आहे. शिवाच्या मनात संशयाचे अनेक आणि असुरक्षिततेचे वादळ निर्माण झाले. रियाने फोन ठेवला आणि ती हसत हसत शिवाकडे आली. शिवा, माहितीये का, तो माझा मुंबईचा बेस्ट फ्रेंड नील होता. तो विचारत होता मी कधी येणार. तिचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच शिवाने रागाने तिच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि डोळे संतापाने जळत होते. मग जा ना लगेच, कशाला थांबली आहेस इथे? आमचं गाव तर मागासलेलं आहे. इथे तर अजिबात लाईफ नाहीये ना. मग कशाला दरवर्षी उन्हाळ्यात इथे नाटक करायला येतेस? शिवाचा आवाज खूप मोठा आणि कठोर होता. त्याने आजपर्यंत रियावर कधी साधे ओरडणे तर दूर, मोठ्या आवाजातही संवाद साधला नव्हता.
रिया शिवाचा हा अवतार पाहून पूर्णपणे थिजून गेली. तिच्या डोळ्यात एकदम भीती आणि आश्चर्य दाटून आले. शिवा, तू काय बोलतोयस? मी असं काही. तू काय बोलली ते मी स्वतः माझ्या कानाने ऐकले. रिया, तुझ्या त्या मुंबईच्या मित्रांसमोर आमची किंमत काय असणार म्हणा? आम्ही गावाकडचे साधे शेतकरी लोक. आम्ही फक्त फिरवायला आणि तुझा टाइमपास करायला ठीक आहोत. तुझ्या त्या हायफाय जगात आमची काय लायकी? शिवाच्या मनातील वर्षानुवर्षांचा न्यूनगंड आणि आत्ताचा राग एकत्र बाहेर पडला होता. रागाच्या भरात माणसाची जीभ घसरते, तसेच शिवाचे झाले. तो अनावधानाने खूप काही वाईट बोलून गेला. शिवा, पुरे कर आता. रियाचाही आवाज चढला, पण तिच्या डोळ्यांतून आता अश्रू वाहू लागले होते. तू माझा असा चुकीचा अर्थ काढशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. नील माझा फक्त एक मित्र आहे आणि मी गावाला वाईट नाही म्हटलं, पण तू माझ्याशी ज्या भाषेत बोलतोयस ती मला मान्य नाही. मी तुझी फक्त मैत्रीण समजले होते, पण तू तर. रियाला पुढे बोलणे सुचले नाही. तिने तिचा रुमाल तोंडाला लावला आणि ती रडत रडत वाड्याच्या दिशेने धावत सुटली. शिवा तिथेच उभा राहिला. रागाचा तो प्रचंड उबाळा जसा शांत झाला तशी शिवाला स्वतःच्या चुकीची जाणीव होऊ लागली. त्याच्या छातीत धडधडू लागले. त्याने विचार केला, मी हे काय करून बसलो? मी रियावर इतका मोठा राग कसा काढू शकलो? तो स्वतःवरच चिडू लागला. त्याने रागाने बाजूला असलेल्या झाडावर आपला हात मारला. त्याचा हात रक्ताळला, पण त्या जखमेपेक्षा त्याच्या मनाला झालेली जखम खूप मोठी होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर शिवा नेहमीप्रमाणे देशमुखांच्या वाड्याबाहेर आला, पण आज त्याच्यात वाड्यात जाण्याची हिंमत नव्हती. तो लांबूनच पाहत राहिला. रिया नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर आली नाही. दुपार झाली तरी वाड्याचे दरवाजे तिच्यासाठी बंदच होते. शिवाने रियाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद येत होता. संध्याकाळी शिवाने धाडस केले आणि तो आईने दिलेला डबा घेऊन वाड्यावर गेला. वाड्याच्या अंगणात आजोबा बसले होते. या शिवा, ये बाबा. काय झालं रे? कालपासून रिया खोलीच्या बाहेरच आली नाहीये. जेवणही नीट करत नाहीये. तिचे डोळे सुजलेत. तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालंय का? आजोबांनी काळजीच्या स्वरात विचारले. आजोबांच्या या प्रश्नाने शिवा गुन्हेगारासारखा खाली मान घालून उभा राहिला. त्याला स्वतःची खूप लाज वाटत होती. नाही आजोबा, काही नाही. जरा अशीच बाचाबाची झाली. मी तिच्याशी बोलतो असे म्हणून शिवा हळूहळू रियाच्या खोलीच्या खिडकीपाशी गेला. खिडकी उघडी होती. रिया आत बेडवर बसून पुस्तकात काहीतरी पाहत होती. तिचा चेहरा रडून रडून सुजला होता. शिवाने हळूच हाक मारली, रिया. त्याचा आवाज ऐकताच रियाने खिडकीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अजूनही तोच राग आणि दुःख होते. तिने एक सेकंदही विचार न करता खिडकीचे दोन्ही तावदाने जोरात बंद करून घेतले. धाडक. तो बंद खिडकीचा आवाज शिवाच्या हृदयावर आदळला. दोघांमध्ये आता एक मोठा अबोला निर्माण झाला होता. ज्या मुलीच्या एका हसण्यासाठी शिवा वर्षभर मरायला तयार असायचा, तीच मुलगी आता त्याचा चेहराही पाहायला तयार नव्हती. अनावधानाने झालेल्या या चुकीमुळे त्यांच्या सुंदर नात्याला ग्रहण लागले होते. शिवा वाड्याच्या पायऱ्यांवरून जड अंतकरणाने खाली उतरला. गावातील ती शांत रात्र आता शिवाला छळू लागली होती. पुढील भागात आपण काय पाहणार? भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत की शिवा या अबोल्यातून कसा मार्ग काढतो. स्वतःची चूक सुधारण्यासाठी तो कोणती धडपड करतो आणि रियाची नाराजी दूर करताना त्याला जीवनाचा कोणता धडा मिळतो. तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा आणि खुश रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.